खानदान और पानदान, देखिए मेरे गरीबों की शान। आपके शहर में पहली बार उस्ताद, पहली बार सांप और मुंगूस का खेल। सांप और मुंगूस का खेल उस्ताद, सांप और मुंगूस का खेल। जंबुरे, जो कोई मेरी बांसुरी बंद करके दिखाएगा उस्ताद, दिखाएगा, तो उसे इनाम में एक एंड्रॉइड मोबाइल दिया जाएगा। एंड्रॉइड मोबाइल दिया जाएगा उस्ताद, एंड्रॉइड मोबाइल दिया जाएगा। जंबुरे, लगा दुकान। अभी लगाया उस्ताद, अभी लगाया। मसान, आवाज बढ़ाओ थोड़ा। मसान, जाग मसान, इस वर्धा नगरी में आज हमें खेल करना है, असली सांप और मुंगूस का खेल। जाग जाग, अरे हाथ की घड़ी खोल, हाथ की घड़ी खोल। मजाक समझा है? ऐसी भानावती लगा दूंगा, नीचे मुंडी ऊपर पैर, लटकता फिरेगा, लटकता। मजाक समझा है खेल को? बंगाली जादू है। मगर उस्ताद, आपके साथ मैं 10 साल से खेल कर रहा हूं, लेकिन आपने कभी असली सांप और मुंगूस का खेल नहीं बताया। देख जंबुरे, अरे असली सांप है 2005 के बाद नियुक्त मेरा कर्मचारी, और मुंगूस है सरकार, जो कर्मचारी के टुकड़े टुकड़े कर रही है, जिन्हें टेंशन नहीं है। अरे देख, आज असली सांप और मुंगूस का खेल देख। सिर्फ एक बार जो हिंदू होगा तो भगवान श्री राम के नाम से, मुसलमान होगा तो बाबा सैलानी के नाम से, और बौद्ध होगा तो भगवान गौतम बुद्ध के नाम से। एक बार बजा ताली, बजा ताली। देख जंबुरे, असली सांप और मुंगूस का खेल देख। टी-शर्ट काढायची। मारा कोणी गोट्याने मारा, कोणी दगडाने मारा, पण मी वेडा नाही आहे रे ना, मी पागल आहे। मी 2005 नंतर लागलेला अभागी कर्मचारी आहे, अभागी कर्मचारी, ज्याला पेन्शन नाही आहे, पेन्शन। मारा मुलांनो, मी 2005 नंतर लागलेला शिक्षक आहे। शिक्षकाला विद्यार्थी म्हणजे दैवत असतात। तुमचा राग येत नाही? मिळते, मला पेन्शन मिळते। पेन्शन, NPSची पेन्शन 800 रुपये। सरकार, मायबाप सरकार, माझ्या दवा पाण्याचा औषधाचा खर्च 2,000 ते 2,500 रुपये महिना आहे हो, आणि मला 800 रुपये पेन्शन मिळते। या पेन्शन पायी मला माझा मुलगा घरात हिडहिड करायचा, माझी सून ठसठस नसनस करायची, मला सुनेला, माझ्या लहान नातीला बोलू द्यायचे नाही हो, बोलू द्यायचे नाही। जेव्हा म्हातारपणात आपलेच लोक आपला तिरस्कार करतात, तेव्हा हे म्हातारपण जगणं असह्य होते हो, जगणं असह्य होते। ते जीवन नकोसं वाटते। पण मीही स्वाभिमानी शिक्षक, अहो या समाजात भीक मागून खाईल, परंतु स्वतःच्या घरी भिकारी म्हणून जगणार नाही मायबाप हो, भिकारी म्हणून राहणार नाही। आज गावोगावी जातो, भीक मागतो।
काल बस स्टँडवर मला ओळखीचा आवाज दिसला. मी मागे वळून पाहिलं तर कोण? माझा जिवलग मित्र शिक्षक अमोल नासरे. काय करतोय? खरमुरे विकतोय. ले टाइमपास, ले खरे खरमुरे, संत्रा गोली वापरना नाही, ले पेडा पेडा, वो पेप्सी और अमोल काय आलो पेस्टा रे. काय काय अवहेलना केली आमच्या 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांची. सरकार, मायबाप सरकार, आता सही होत नाही हो. मायबाप सरकार, एकदाची आम्हाला पेन्शन लागू करून द्यावं. तो आर.डी. निकम साहेब रात्रंदिवस उपोषणाला बसला हो पेन्शनसाठी. म्हणून गावोगावी जातो. कोणी भाजीपाला विकत आहे रिटायरमेंट नंतर, कोणी खरमुरे विकत आहे. सरकार, मायबाप सरकार, तुमच्या पाया पडतो. आमच्या लहान चिल्ल्या पिल्ल्या लेकरा बाळाईची दुआ लागेल. सरकार, एकदाची पेन्शन लागू करून द्या. सरकार, पेन्शन लागू करून द्या. आता गावगावी जातो, भीक मागतो आणि या पोटाची खळगी भरतो. अगं बाये दे मा, शिळी भाजी पोळी भाकर दे मा. या NPS ग्रस्त भाग्या कर्मचाऱ्याला भाजी पोळी